पूर्ण करायचं असतं. त्या निमित्ताने घेतलेलं आव्हान धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी, हे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. लटिके वचन नाही तेही उदासी, इथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. मधुरावाणी कोटी तुका म्हणे वाव कोटी, इथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. विठोबा दोन टप्प्यामध्ये आपण वेळेमध्ये सेवा पाहणार आहोत. पहिला टप्पा आहे भागवत या कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेल्या अभंगाचं भावार्थ पाहणे, आणि दुसरं आहे ते म्हणजे आदरणीय लवाटे गुरुजींचं ज्ञात असणारं चरित्र सांगणे. त्या दोन गोष्टी आपण पाहणार आहोत. दोन मुद्द्यांमध्ये, दोन टप्प्यांमध्ये आपण ही कीर्तन सेवा करणार आहोत. विशेष करून आज उत्तर कार्य आहे, आणि या उत्तर कार्यानिमित्तानं घेतलेला आपण गुरु तुकोबारांचा आहे. तुकोबाई सांगतात की सगळे जन्माला येत असतात, पण त्याच्यामध्ये श्रेष्ठ कोण? सगळीच झाडं असतात, पण त्या झाडांच्या मध्ये श्रेष्ठ झाड कोणतं? जे झाड जिवंत असताना, उभा असताना सावली देतं, उभा असताना शांतता देतं, शीतल देतं. एवढंच नाही तर उभा असतानाही ज्याचा वापर केला जातो, तोडताना जो तोडणार आहे त्यालाही तो सुगंध देत असतो, आणि शेवटी वाळल्यानंतर जरी शेकडो वर्ष राहिलं तरी सुद्धा ते स्वतःचा सुगंध देत असतो. झाड लक्षात आलं तुमच्या? चंदनाचं झाड असं आहे की इतर झाडांच्या पेक्षा श्रेष्ठ का मानलं गेलं, तर पहिलं कारण उभा असताना ते सुगंध देतं, तोडायला गेला तोडणाऱ्याला सुगंध देतं, आणि वाळून जरी राहिलं तरी सुद्धा शेकडो वर्ष ज्या ज्या वेळेला त्याला हात लावाल त्या त्या वेळा ते सुगंधच देणार. असे जे लोक या पृथ्वी तलावर येतात त्यांना धन्य असं म्हणते. धन्य या शब्दाची व्याख्या धन्य ते संसारी, ते म्हणजे आपल्याला सांगितलेलं आहे असे काही आहेत ते, सगळेच नाही. आज पाऊस पडायला लागलेला आहे. कुणासाठी पाऊस पडायला लागलाय? बांधवांवाले त्यांच्यासाठी. पलटी घातल्या, पाऊस पडला, जरा आता बारीक होते, रेव तयार होते, बांधव मारले की आता पेरायला काम झालं, म्हणून बरं झालं पाऊस पडला. ते त्यांच्यासाठी. कुणासाठी? फक्त चातकासाठी. पाऊस जो पडतो तो चातकासाठी. त्यात फक्त आपण कावळ्याप्रमाणे नाव निघतो एवढंच, पण कावळ्याला वाटत असतं आपल्यासाठी. म्हणून ते हा शब्द वापरला. धन्य ते संसारी. संसारी म्हणजे या शब्दामध्ये फार गर्भित अर्थ आहे. आगा उपजण्या निमणे हे साचे जो का मानणे, तया जीव लोकुनी म्हणे संसारो धन. जो जन्म घेऊन आला किंवा जन्माला आला, शरीर धारण केलं आणि विहित वयोमानानुसार त्याने शरीर ठेवलं, उपजणे आणि निमणे. हे साच म्हणजे खरं. जो मानणे तया जीव लोकुनी म्हणे संसार होणं. जीवलोक म्हणजे मृत्यूलोक. या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर तो संसार निश्चित. मग त्या संसारामध्ये जन्माला आल्यापासून भगवंत सांगतात इदं शरीरं कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेति तं प्राहु क्षेत्रज्ञातिकितद्विदः. या शरीरात आल्यानंतर हे शरीर कशामुळे मला प्राप्त झालं, कशासाठी प्राप्त झालं, आणि याचा उपयोग मी कसा केला पाहिजे हे ज्याला कळतं त्याला धन्य म्हणते. हे संसारी धन्य. नाहीतर शरीर मिळाल्यानंतर
बऱ्यापैकी वय 17-18 झालेली पार्ट्या करायला बाहेर गेलं की नको ते खातात, नको ते पितात, त्यांना शरीराचं महत्वच कळलेलं नसतं. इथे मुद्द्यावर परत येते नंतर, परंतु भावार्थ खाणं फार गरजेचं आहे त्याच्यासाठी. ह्या संसारामध्ये आला, या संसारामध्ये आल्यानंतर या संसारामध्ये कोणतीच गोष्ट सत्य वाटेनाशी झाली. कुणाला? त्यांना. धन्य ते संसार, त्यांना. तुम्हाला सत्य वाटते म्हणून संसार सत्य आहे असं आपण म्हणतो, पण जे धन्य आहे त्यांना संसार सत्य आहे असं वाटत नाही. याचं कारण काय? ऊर्ध्वमूलमदशाख मश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांस्यस्य पर्णानि यत्संवेदसवेदवे अधश्चोर्ध्वं प्रस्तुतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलाननुसन्ततानि कर्मानुबन्धेन मनुष्यलोके. या मनुष्य लोकामध्ये, या पृथ्वी लोकामध्ये आल्यानंतर एक संसार रूपी नावाचं झाड असं बघायला मिळालं की ते असं आहे की त्याची मुळं वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. आणि ते कसं? अधश्चोर्ध्वं प्रस्तुतास्तस्य शाखा. शाखा त्याच्या इतक्या विस्तीर्ण होत चाललेल्या आहेत की त्या शाखा तोडल्यानंतर पुन्हा झपाट्याने वाढतात. आपल्याकडे साधी आहे की विदेशी आपल्याकडे वनस्पती आहे, झाड आहे, त्याला निर्गेल असं म्हणतात. ते निर्गेलचं झाड जर तुम्ही बेंगले किंवा तोडलं तर त्याला पहिल्यापेक्षा अनंत पटीनं काय येतात? कोंब येतात, फांद्या तयार होतात. नेमकं हेच आपल्या संसार वृक्षामध्ये, जो तोडतो, तोडायला गेला तरी तुटत नाही. मग याच्यामध्ये सांगितलं दयावंत जे अंतरी, ज्याच्या अंतरंगामध्ये दया आहे ते धन्य संसार आहे. हे जो संसाराचा अनुभव सर्वांना माहिती आहे आणि संसाराच्या अनुभवामध्ये अत्यल्पिक ज्ञान, या ज्ञानानं तो प्रतिबिंबित होत असताना त्याच्या अंतःकरणामध्ये जी जागरूकता येते ती जागरूकता नेमकी भगवंताविषयी किंवा या शरीरामध्ये असणारा जीव, आत्मा, चेतन, कुटस्थ या तत्वापर्यंत जातो आणि मग तत्वमसी या महावाक्य उपदेशानं तो अहम ब्रह्मास्मी या पदाला जाऊन पोहोचतो. ती जाणीव कधी येते? संसार दुःख मूळ ही दृष्टी माझ्याकडे येणं आणि ज्याच्याजवळ ही दृष्टी आली त्याला म्हणतात दयावंत. ही दृष्टी आल्यानंतर, कारण ती दृष्टी कशी आहे? देखत होतो आधी माझे पुढे सगळ, मग ही दृष्टी गेली वरी आले पड, तीर कोंडलेसे वाढे वाढता प्रबळ, मी झालो देवा काय झाल्याचे फळ, आता मग दृष्टी देवी पांडुरंगा माय बापा. आला जन्म मनुष्य देह आणि मनुष्य देहामध्ये आल्यानंतर तो वाटायला लागलं की या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार
नारायणाला भगवंताने दिलेलं आहे आणि ते प्राप्त करायसाठी जी दृष्टी आधी आहे ती दृष्टी जाणं, विशेषतः ती दृष्टी कोणती होती? सांसारिक दृष्टी होती. शास्त्रामध्ये उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल की जे शरीर या मनुष्य असो किंवा कुठलेही असो, प्राण्यांचं कोणतेही शरीर असो, या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर जे शरीर धारण करतो जीव, तो जीव त्या शरीराच्या गुणधर्माप्रमाणे किंबहुना त्या बुद्धीप्रमाणे कार्य करत असतो. कारण का? पूर्वीचे संस्कार संसाराचे असतात. उदाहरणामध्ये चिमणी घरटं आता बांधायला चालू केलेली आहे चिमण्याने. चिमणी घरटं बांधायला लागली, कोणत्या कॉलेजमध्ये शिकली ती, कुठल्या डिग्री घेतली की बाबा हे घरटं असं बांधायचं असतं? तुमच्या आमच्या दारात किंवा शेतामध्ये असणाऱ्या अगदी उसाच्या बारीक जे पानं आहेत ती काढून नेते, गवताची पाती अगदी जी तुम्ही आम्ही नखानं फोडू शकतो अशी कोवळी पानं ती नेते आणि सुंदर घरटं जिंकते. आता तिची पिलं त्या जन्माला येतात, पिलं जन्म घेतल्यानंतर ती पिलं जेव्हा घरटातून जातात त्यावेळा ते घर पूर्णतः रिकाम असतं. असं घर जर तुम्ही घेतलं हातामध्ये आणि हाताने तोडण्याचा प्रयत्न केला तर ते तुटत नाही. काय त्याच्याकडे आले? कुणी शिकवलं त्यांना? शास्त्र सांगतं ते शिकवलं कुणी? त्या शरीरानं शिकवलं, त्या शरीराच्या बुद्धीनं शिकवलं, जी शरीर धारण केलं ते. म्हणून माणसं संसार करणारे दिसतात, याचा अर्थ त्यांना संसाराचं शिक्षण द्यावं लागत नाही, कारण संसाराचं शिक्षण त्याला पाठीमागणंच आलेलं असतं. पण परमार्थ करायला शिकवावा लागतो, तो पाठीमागणं आलेला नसतो. लक्षात घ्या. म्हणजे एखादाच विरळा असतो तुकातेशी लोटांगणी. विरळा कोण? माझ्या मिरासीची गा देवा अशी जी सेवा जो चालवत आलेला आहे किंवा ज्याच्या वाट्याला आलेला आहे तो भाग्यवान असतो. म्हणून दया. लक्षात घ्या. दयावंत जे अंतरी. अंतरी, आता अंतरी या शब्दामध्ये फार महत्व आहे. अंतरीमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात? सहज आपल्या मुखातून एखादं वाक्य निघालं तर त्याच्या मनात काय चाललं ते कळतं. आपली कृती मनातली सांगत असते मनात काय चाललं. म्हणजे ज्याचं मन दुसऱ्यासाठी तळमळत असतं त्याची शारीरिक कृती ही सुद्धा दुसऱ्यासाठीच असते. ध्यानात घ्या. उदाहरण पहिलं पाठीमागचं येतो मग पुढे येतोय मी की नाथ महाराजांनी ज्या वेळेला रामेश्वरला कावडीतून पाणी न्यायला चालू केलेलं होतं त्यावेळेला त्या गाढवाच्या व्याकुळतेनं नाथ महाराज व्याकुळ झाले. दुखवे अनेकांचे दुःखे सत्य बोले मुखे, की त्या दुःखानं दुःखी झाले आणि तो प्रवास जवळजवळ अनेक महिन्यांचा प्रवास चाललेला होता. आता रामेश्वरला जाऊन ते पाणी घालायचं होतं, तीर्थयात्रा पूर्ण होणार होती. पण नाथ महाराज सांगितलं नाही बाबा, आपल्याला आधी कुठं पाणी त्या तो जीव वाचला पाहिजे. तो जीव वाचला तरच आपली यात्रा सफळ होईल. कदाचित ती परमेश्वराने घेतलेली परीक्षा. पण तिकडे जाण्यापूर्वी आधी आपण तो विचार करूया. आम्हाला एकच माणसाला सवय लागलेली असते की संतांनी जे जे केलं ते अद्भुत कार्य केलं, आमच्याकडून ते होणार नाही असं काहीच नसतं. लक्षात घ्या की ऐसे भेटतात ते साधू ज्यांचा अंतरंगी तर्कवेना बोलून. संत असे असतात, आतून येत असतात आणि तुमच्यासारखं जीवन जगत असतात. त्यांची लग्न झालेली आहेत, मुलं बाळ झालेली आहेत, संसार त्यांचाही आहे, सर्व काही आहे. फक्त एक आहे, तुम्ही आम्ही संसारात जेवढं रमतो तेवढं ते परमार्थात रमतात. म्हणून भगवद्गीताकार सांगतात ज्या वेळेला तुम्ही आम्ही जागी असतो त्यावेळेला ते झोपलेले असतात आणि आम्ही जागे असतो त्यावेळेला ते झोपलेले असतात आणि आम्ही झोपलेलो असतो तेव्हा ते जागे असतात. असं का होतं? तर संसारामध्ये आम्ही जागे असतो ते झोपलेले असतात आणि परमार्थात आम्ही झोपलेलो असतो ते जागे असतात. लक्षात घ्या. म्हणून पाणी दिलं, गाढवाचा प्राण वाचला. कळलं दयावंत जे अंतरी. आज 21व्या शतकात दया या शब्दाचा अर्थच बदललाय पूर्णतः. काय दया? अनेक वर्ष लग्न होत नव्हतं, त्याचं लग्न जमलं. तो बघा त्यांनी माझ्यावर दया केली, मध्यस्थी केली म्हणून माझं लग्न जमलं. हे लग्न जमवून देणे, पैसे एखाद्याला देणं, उसनं वारे करणे, नळ काढणे, मदत करणे, किंवा आता काय पावसाळा पुढे रोहिणी नक्षत्राला चालूच होणार म्हणून पेरणी चालू व्हायच्या अगोदर
दिंड मारायचं माझं राहिलेलं होतं. त्या बिचाऱ्यानं जाता जाता आत आला आणि दिंड मारून गेला. त्यानं माझ्यावर काय केली? दया केली. असे शब्द आपण वापरतो दया याला. पण दया म्हणजे ज्याच्यासाठी दया करणे जे पुत्रार्थी तेच दास आणि दासी. मुलावर जे प्रेम आहे तेच कुणावर आहे? दास दासींच्यावर तेच प्रेम आहे. याला दया. वंत जे अंतरी. मग म्हणतात येते उपकारासाठी. इथं कशासाठी आले? उपकारासाठीच येतात. म्हणजे इथं येणं त्यांचं फक्त उपकार करण्यासाठी आले. घरजा वैकुंठी. कोणत्या? वैकुंठ रूपी. म्हणजे जिथं असे महात्मे राहतात ते गाव नसतं, ते ठिकाण नसतं, ते वैकुंठ असतं. म्हणजे विष्णूचं पद तिथं असतं किंवा विष्णूच तिथं असतो. लक्षात घ्या. कारण त्यांची कृती कशी असते? जी भगवंताला अभिप्रेत कृती आहे तीच कृती तिथं असते. लटिके वचन. लटिके म्हणजे खोटं. त्यांच्याकडे बघितल्यानंतर सत्य बोले मुखे दुखवे अनेकांचे दुःखी असंच असतं. लटकं नसतं. लटकं म्हणजे खोटं नसतं. लटिके वचन. आता पुढे शब्द आहे त्याच्या म्हणजे दंडक आहे. अभंगाचे चिंतन कसं आहे बघा. नाही देही उदासीन. पण चिंतन करताना लटिके वचन नाही आणि मग तेही उदासीन. नाहीतर अर्थ तोही सांगतो. लटिके वचन म्हणजे खोटं बोलणं आणि नाही देही उदासीन म्हणजे देहावर उदास नाही. लक्षात घ्या. अर्थ बदलतो. म्हणून लटिके वचन नाही. खोटं वचन त्याच्याजवळ अजिबात नसतं. आणि देही उदासीन ते शरीरावर नेहमी उदास असतात. शरीरावर काय असतात? उदास असतात. कारण त्यांना एकच माहिती येतं येथे उपकारासाठी. इथं कशासाठी? उपकारासाठीच ते आलेले असतात. त्याचे अनेक उदाहरण पाठिंबा तुकोबारांच्या चरित्रात ते आपल्याला देता येते की अनेक प्रसंग तुकोबारांच्यावर आले की जिथं खोटं बोलणं क्रमप्राप्त होतं. पण तुकोबारांनी ते अजिबात केलं नाही. त्यांनी सत्यच सत्य नाही म्हटले. जे आहे ते सत्य. पण एक प्रसंग फक्त त्याचा सांगतो की ज्या वेळेला ज्वारी राखण्यासाठी घेतली. कारण त्या पाटलांना सांगितलेलं होतं राखायला घ्यायची ज्वारी. आता पक्षी राखायला घ्यायचं म्हटल्यानंतर अर्थ वाच्यार्थ घेतला, लक्षार्थ घेतला नाही. आणि तुकोबार म्हणले ठीक आहे राखायचं म्हटलं तर हरकत नाही. राखायला घेतली आणि ज्वारी राखायला बसायला लागली. ती पक्षी खायची आणि पुन्हा लांब इंद्रायणीपर्यंत जावं लागायचं. पण तुकोबारांना असं वाटायला की आपण राखायला घेतलेलं आहे. याचा अर्थ त्यांना आता पल्ला लांब आहे. म्हणजे पाणी पिऊन परत इथं येणं. त्याच्यापेक्षा काय करायचं? सकाळी जातानाच आपण मडकं घेऊन भरून जायचं आणि तिथं ठेवायचं. तू पुन्हा तुकोबारांना असं वाटायला की त्या कणसावरून खाली उतरायचं आणि त्या मडक्याचं पाणी प्यायचं. त्याच्यापेक्षा जिथं कणीस आहे तिथं जर पाण्याची व्यवस्था केली. म्हणून अनेक बेल्टी गोळा केली आणि तिथं बांधायला सुरुवात केली. त्याच्यात पाणी ओतायचं आणि काम काय करायचं? विठ्ठलाचं नाव घेत घेत, देवाचं नाव घेत घेत त्या प्रत्येक बेल्ट्यामध्ये पाणी फक्त ओतत राहायचं. महिन्याभरानं ज्या वेळेला तो मालक बघितलं त्यावेळेला मालकाने सांगितले की काय हो म्हणले आमचं सगळं नुकसान केलं, तुम्हाला इथं ठेवलं नसतं तर बरं झालं असतं. ते म्हणले काय झालं मालक? त्यातलं एखादं पक्षी कमी झालंय काय सांगा, त्याचं वजन वगैरे काय कमी झालंय काय सांगा. सगळी तयार झाली. आपण राखायला सांगितलेलं होतं त्यामुळे मी राखलेली आहे उत्तम प्रकारे. विनोदाचा भाग सोडून द्या, त्याचा पुढचा भाग महत्वाचा आहे. त्यावेळेला पहिला चावडीमध्ये खटला भरला गेला तुकोबारांच्यावर. आणि खटला कोणता होता? तर जमीन जी आहे ती राखायला दिलेली होती आणि यांनी पाखरं आणि सगळं चारलेलं आहे. तेव्हा आता काय करायचं? तर पंचांच्या समोर हा न्याय निवाडा चालू झाला. न्याय निवाड्यामध्ये पंचांनी सांगितलं की आता ज्वारी कापली जाईल, ती ज्वारीची कणसं शेंडली जातील आणि ती कणसं मळली जातील. ती कुठं? चावडीवरच. जे जेवढं होतंय त्याच्यापेक्षा जर कमी पडलं तर ते सगळं भरून कुणी द्यायचं? तुकोबांनी द्यायचं. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. तर किती होत होते? त्यांनी सांगितले की 20 पोती म्हणजे एक खंडीत ज्वारी होत होती. ठीक आहे म्हणले. आता जे पंच होते त्यांनी माणसं लावली. हे खऱ्या अर्थानं वाद हा काही वेळेला उपयोगी पडत असतो. पूर्वीच्या सारखा आता जे पंच येतात इस्त्रीचे कपडे घालून आपला कोण आहे त्यात बघतात, त्याच्यासारखा उजव्या बाजूला कौल देतात. जो आपल्याला मानत नाही त्याला जरा डावलायचं आणि पुढे जायचं. पण त्यावेळेला असं नव्हतं की सगळी माणसं लावली शेंडलेपर्यंत माणसं तिथं थांबली. कोण? पंच.
तुकोबा बनायचं. ते आणलं, मळलं आणि मळल्यानंतर ढीग ठेवला. संतू जगनाडे समोर सोबत होता कशात घ्या, आणि संतू जगनाडे, मुदगल शास्त्री ही सगळी मंडळी सोबत होती. त्यावेळेला ढीग भरायला चालू झाला. 20 गोण्या भरले आणि बाजूला ठेवलं. म्हणजे तुझं किती होतं? 20 गोण्या, 20 पोती बाजूला ठेवली. आता राहिले नाही म्हणले, त्याचं काय करायचं? तुकोबारायांनी सांगितले तुम्ही न्या. किती पंचगिरी अवघड असते. सगळ्यात मोठं उदाहरण याचा चरित्र अभ्यास संतांची म्हणजे मग कळेल तुम्हाला. काय पंचगिरी सुद्धा करायचं तर आपण कशी केली पाहिजे हे सुद्धा काय संतांचे चरित्र कळत नाही आम्हाला. की त्या ठिकाणी अनेक पोती भरलेली होती. तुकोबांनी पुढे जाऊन सांगितलं मला फक्त 2 पायली द्या. माझं काय आहे? फक्त 2 पायली गुजरात ठरलेलं होतं, त्याच्या पलीकडे मला नाही. 2 पायली घेतली, तुकोबा निघून गेली. तर संतू जगनाडे व्यवहारी होता. ते म्हणले की हे कुणाच्या वाट्याला? तुकोबांचं आहे ना, आम्ही घेतो म्हणले, काय हरकत नाही, आम्ही त्यांचे शिष्य आहोत. मग गावात ठरलं गेलं आणि त्या ठरावाप्रमाणे संतू जगनाडे दिलं. तिथंच संतू जगनाड्याने लिलाव केला. तुकोबरायांच्या 8व्या पूर्वजांनी विश्वंभर भुवानी जे बांधलेलं मंदिर होतं, त्या मंदिराचा पहिला वेळा जीर्णोद्धार त्याच्या वेळेतून केला. मंडळी लक्षात घ्या, उदाहरण आपल्याला सांगितलेलं आहे ते म्हणजे काय दया असते. खोटं बोलायचंच नाही. आता दुसरा प्रसंग आला खोटं बोलण्याचा, तो म्हणजे ज्या वेळेला पश्चिमेकडं कोकणामध्ये तुकोबरायांनी दुसऱ्या वेळा व्यापार चालू केलेला होता. गुळवणींच्याकडून म्हणजे सासऱ्यांच्याकडून काही कर्ज होऊन घेतलेलं होतं आणि व्यापार चालू केला. मिरची, ज्वारी पलीकडे मिळून विकायची होती कोकणामध्ये. त्यावेळेला लेवी नावाचा एक प्रकार होता, म्हणजे आताच्या भाषेत जकात, कर द्यायचा. त्यावेळेला काही मंडळी काय करायचे, आपला कोणतरी बघायचं त्याला सूट द्यायची आणि दुसरा कोणतरी आला की त्याच्याकडून डबल घ्यायचं, म्हणजे आपल्याच त्यातनं वजा काढायचं, काय करून टाकायचं. अशा पद्धतीनं हे तुकोबारायांच्या लक्षात आलं. कारण संतू जगनाडे हा तेल घेऊन तोही विकायला जायचा. संतू जगनाडे घेत होते आणि दुसऱ्याला मात्र तसंच सोडलेलं होतं. तुकोबराय तिथे गेले आणि सांगितलं बाबांनो हे चालणार नाही. पुढच्यांच्याकडून घेतलं तर आम्ही द्यायला तयार आहे, त्यांच्याकडून घेणार नसाल तर आम्ही सुद्धा देणार नाही. सगळ्यांच्याकडून समान घ्या, ध्यानात घ्या. काय चरित्राचा गाभा सांगतो. सत्य बोले मुखी, जीवावर जरी आलं, कारण त्याला राजेशाही पद्धत होती, जीवावर जरी आलं तरी सुद्धा खोटं बोलायचं नाही. लटिके वचन नाही, खोटं वचन अजिबात नाही. आणि देही उदासीन, शरीरावर मात्र सतत उदासीन. उदासीन कशासाठी? ज्याला देह कळला तोच शरीरावर उदास राहू शकतो. ज्याला देह कळला नाही तो शरीरावर उदास राहू शकत नाही. तुकोबराय म्हणतात काय त्यांच्याजवळ असावं, काय त्यांच्याजवळ असतं? मधुरावानी ओटी. त्यांचे शब्द हे अतिशय गोड असतात, मधासारखे गोड असतात. कशासाठी? तुका म्हणे वाव पोटी. वाव पोटी म्हणजे हृदयामध्ये. त्यांच्या हृदयामध्ये एवढी जागा असते की त्यांच्या हृदयातून येणारे सगळे शब्द अत्यंत अत्यंत गोड असतात. मग हे देहावर उदास राहून होऊ शकतं का? हो, होऊ शकतं. लक्षात घ्या, देहावर उदास राहूनच होऊ शकतं. गोड बोलणं आपल्याला माहित आहे, काही वेळेला जिथं स्वार्थ अति दडलेला असतो त्या ठिकाणी माणसं गोड बोलतात. अजून काय नाही, पण जरा जिल्हा परिषद चालू होते, गोड बोलणारी माणसं तुमच्या दारात येतील. अति गोड बोलणारी माणसं येतील, अति गोड बोलणार. कारण का? स्वार्थ पाठीमागे दडलेला असतो. आणि स्वार्थातून गोड बोलणं आणि एखाद्याचं निश्चित चांगलं कल्याण व्हावं याच्यासाठी गोड बोलणं, या दोन बोलण्याच्या मध्ये फरक आहे. आणि प्रसंगी त्याच्या पुढे सांगतो, देतो कठोर उत्तरे. कठोर शब्द सुद्धा येतात आणि ते कठोर शब्द एवढ्यासाठी असतात ज्याच्यातून ते कठोर शब्द ज्याला गेले आणि त्यानं जर ते कठोर शब्द स्वीकारले तर त्याचं कल्याणच होतं. संतांचे शब्द प्रसंगी कठोर असतात, पण शब्द वापरला मधुरावानी ओटी. त्यांच्या ओठातून मधुर गोड शब्द येतात, कारण त्यांच्या शरीरामध्ये एक कळलेलं असतं
की नाशिवंत देह जाणार सावधान त्याच्यासाठी क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू संसार करून जावं कसे याच्यासाठी सांगितलं किंवा संसाराच्या अंगी अवधीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो किंवा या संसारामध्ये आल्यानंतर काय केलं पाहिजे की धर्म संकीर्तन असा शब्द आहे लक्षात हे जर ज्याला जमलं जे केला तो येथे उपकारासाठी इथे कसे आले ते उपकारासाठी आले घर जावई कोणती आता दोन आहे एक वाचार्थानं जिथं ते राहतात ते वैकुंठ होतं लक्षात घ्या आणि लक्षार्थानं जिथं जे जातात ते वैकुंठ ध्यानात घ्या दोन्ही आहे मात्र इथं आल्यानंतर ते वैकुंठ कसं तुकोरांच्या भाषेमध्ये बघायचं झालं तर आपल्या ध्यानात येईल ते जिथं जातील चालायला लागले तर ते वैकुंठ बोलायला लागले तर वैकुंठातील सांगायला लागले तर वैकुंठातील बसले तर वैकुंठ जिथं जिथं जातील मग ज्यांच्या ज्यांच्या सहवासात ते येतील तिथे प्रत्येक जण तिथं वैकुंठ किती आहे देह हे Yeah.
सरे का वैकुंठ तिथं होतं, मी पणा तिथं शिल्लक राहत नाही. ज्याच्या ठिकाणी मी पणा शिल्लक राहत नाही, तैसा हृदयामध्ये रामो असता सर्व सुखाचा आरामो. भ्रांती निघून गेली, काय झाला तुका म्हणे देव झाला. त्या पद्धतीनं विषासक्त न राहता मी हे सरे उरला पुरे विठ्ठल, तो वैकुंठ पद असतो. म्हणवणेला हो करा. तुम्हाला उपदेश दिला, काय केलं पाहिजे? काळ सारा चिंतन, काळ चिंतनाने सारला पाहिजे, तर आपल्याला पुढील गोष्टी प्राप्त होते. कारण का? मृत्यू लोकाची उपराटी हा फार महत्वाचा सिद्धांत आहे की मृत्यू लोकांमध्ये सगळंच उपराट असतं. आणि इथे एक मालिका असते, लक्षात घ्या. ही मालिका कशी असते? मालिका म्हणजे आपल्याला ध्यानात आलं आता टीव्हीवर 7:30 वाजल्यापासून 9:30 पर्यंत पोरांना जेवण मिळत नाही. कारण खऱ्या अर्थानं आयुर्वेदाच्या नियमानुसार तिन्ही सांजेच्या वेळा म्हणजेच 6 नंतर पण 7:30 वाजेपर्यंत जेवलं पाहिजे आपण. कशासाठी? तब्येतीसाठी आपल्या. आणि मुलांना तुम्ही बघा, मुलांना सगळ्यांना जी भूक लागते ती त्या दरम्यानच लागते, पण आई टीव्ही मध्ये अडकलेली असते. दुर्दैव असते. बऱ्याच वेळेला आई फोडणी टाकते, मध्ये येऊन बसते, पुन्हा जाहिरात आली की जाऊन शिवले काय बघते. काय आहे? इंद्रियाणी पराहुण्य अध्याय श्लोक 42, बरोबर ना? 42वा श्लोक. या अध्याय 3-42 श्लोकामध्ये सुंदर सांगितलं कर्मयोग, की कोणतंही कार्य तुम्ही इंद्रिय, मन आणि बुद्धी ही एकत्र ठेवून जर केला तर ते कार्य सफल होत. संध्याकाळचं जेवण पौष्टिक का नाही, त्याचं पहिलं कारण मालिका. ध्यानात घ्या. फोडणी टाकायची नाही, बघायला जायचं, चटणी मीठ टाकायचं नाही, बंद करून यायचं आणि नंतर परत तापवायचं. का? एपिसोड चुकतो. विनोदाचा भाग यात अजिबात नाही. फार महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इंद्रिय, मन आणि बुद्धी एकत्र ठेवून जर तुम्ही कोणतंही कार्य केलं तर ते कार्य ईश्वराप्रत पोचतं. कोणतेही कार्य. ध्यान घ्या. कुळवाडी हिने दाटली का वाकडी आढोळी बैसली, तैशी होती काही केलीची बसली. माऊली सुंदर सांगितलेलं आहे. आता मला वाटतंय आज तुम्ही आऊ झोपलंच नाही, कारण सकाळपासून गोंगट होतं. पण जातीवंत जो शेतकरी असतो तो दिवसभर आऊत मारेल, पेरणीच्या दिवसात थांबणार नाही. पण जर एखादी फळी ढगाची आली आणि पाऊस येणार असं त्याच्या लक्षात आलं तर तिथंच तो सोडणार आहोत. ते दिंड नांगरी काय असेल ती तिथंच सोडणार. बैल तेवढी साप्तेची सोडणार आणि कुठं नेणार? आळुशाला नेणार. कारण झडीच्या पावसामध्ये जर बैल भिजला तर कुंद नावाचा आजार होतो आणि कुंद नावाचा रोग जर त्याला झाला तर ते परत उठत नाही. शेतकरी मोडतोय त्या. किती सिद्धांत मोठा आहे. कुळवाडी हिने दाटली का वाकडी आढोळी बैसली, तैशी दुखी काही केली जी भजी. ऋण काढलं की ऋणशेषो अग्निशेषो व्याधिशेष तथैवच पुन्हा पुन्हा प्रवर्धनते तस्मात शेषम न रक्षे. कर्ज, अग्नी आणि व्याधी, आजार, या 3 गोष्टीतली एक कण जरी शिल्लक ठेवला तरी पुन्हा पुन्हा प्रवर्धनते, पुन्हा पुन्हा वाढतं. मालिका घेणे चालू आहे. अशी मालिका व्यवहारामध्ये असते. आणि त्याच्या पुढं मालिका एक सत्य आहे जी टाळता येत नाही. कदाचित माझ्यावर किती कर्ज आहे मी तुम्हाला तोंडात सांगत नाही, तोपर्यंत कळणार नाही. लक्षात आलं की बघा. पण एक मालिका मात्र सत्यस्थिती नाही. आज जागेला पण जागेला बाप मत जागेला.
काय मालिका सत्य आहे? आजा गेला पणजा गेला बाळ मजना गेला देखत देखत नातू कोण तोही कैसा झाला. की या मृत्यूरथामध्ये आलेला कोणताही मनुष्य असो किंवा प्राणी असो तो इथं नित्य काळासाठी आलेला नाही. म्हणून येथे उपकारासाठी आले घर द्यावे कोणते पण काही गोष्टी या इतर उपकारासाठी येतात. हा आपला अभंगाचा भावार्थ होण्याचं समजूया आणि आपण इथं भजन करूया. विठोबा दोन टप्प्यामध्ये आपण बघणार आहोत. त्याचा दुसरा भाग ज्याला उत्तर अर्थ आपण म्हणतो कीर्तनाचा. खऱ्या अर्थानं जो आपण येताना मला आज सुचला काल तर क्षणोक्षणी हाचे करावा विचार या अनुभव मी चिंतन केलेलं होतं. आणि आज नेमकं नदी किनारा सोडला आणि अचानक अभंग समोर आला. त्यांनी मग वाटलं की खरोखर हा अभंग योग्य आहे आजच्यासाठी. विशेष करून आपल्या सर्वांना ज्ञात आहे त्या अभंगाच्या निरूपणाच्या प्रत्येक शब्दामध्ये गुरुजींचे चरित्र आहे. विशेष करून गुरुजींचे गुरुवर्य महाराज काळशेखर यांचं चरित्र मी लिहायला लागले होतं. चालू आहे कथा. त्यामध्ये जवळजवळ एक प्रकरण या गुरुजींचं आहे आणि एक प्रकरण जाधव गुरुजींचं आहे. सगळ्यात मोठं. आता असं का म्हणाल तुम्ही तर जाधव गुरुजी हे शास्त्र महाराजचे पहिले शिष्य आहेत. की माहित नाही कुणाला अजून. जेव्हा चरित्र पाहिजे तेव्हा कळेल ते. सगळ्यांना राजकीय बाजू त्यांची माहिती आहे. पण विद्यार्थी दशेमध्ये इयत्ता 3री पासून ते नरतोड्यात शाळेला जाणं तेव्हा साखरीत नरतोड्यातच फक्त होती. त्याच्यानंतर अर्जुनवाड्यामध्ये शिक्षक म्हणून लागले. त्यावेळीपासून ते सहज शिक्षक होईपर्यंत आणि शिक्षक असताना सुद्धा म्हणजे इयत्ता 3रीला ताळास्कर महाराजांच्या आश्रमामध्ये जाधव गुरुजी राहायचे. ते 1965 पर्यंत होते. पहिले शिष्य की ज्यांना भगवद्गीतेच्या संथा विचारसागर गाथा वगैरे शिकवलं. नंतर ते राजकारणात पडले. त्याला 65 एक घटना घडली
दुसऱ्याकडून घेतली ती घेतली वगैरे वगैरे पुढे. आणि शेवटचे शिष्य म्हणजे परमीभूत लवाटे गुरुजी. आता शेवटचे शिष्य म्हणण्यामध्ये मी फार मोठं धाडस करतोय तुमच्या समोर. त्याचं पहिलं कारण आहे की जवळजवळ 1962 पहिली भेट झाली आणि त्यावेळेला तारस्कर महाराजांचं कीर्तन आऱ्यामध्ये ऐकलं. आणि आऱ्यामध्ये कीर्तन ऐकल्यानंतर की आपल्याच भागातले महाराज आहेत पण आपल्याला त्याची माहिती नाही, म्हणून त्यांनी सुट्टीला इथे ज्यावेळेला वंदूरमध्ये आले सावर्ड्यातून करवीर तालुका, त्यावेळेस इथं आले त्यावेळेला वडिलांना म्हणजे भैरू लवाटे यांना विचारलं की बाबा अशा अशा आपल्या तालुक्यामध्ये महाराज आहेत त्याचे कीर्तन. ते म्हणले तळाशीकर महाराज त्यांची मला ओळख आहे. म्हणजे तुम्हाला ओळख? तर म्हणजे मी कीर्तन ऐकायला जातो कारण गुरुजी सर्व्हिसमुळं नोकरीमुळे बाहेर होते त्याच्यामुळे त्यांचा संपर्क आला होता. पण या घराण्याचे जे गुरुजींचे वडील होते त्यांचा आणि तळाशीकर महाराजांचा अतिशय घनिष्ठ संबंध होता. मग म्हणले या वर्षी मे महिन्यामध्ये आपण सप्ताह करूया. ते म्हणजे सप्त्याला आपण तिकडे जायचंच असतं. बघा पहिली परमार्थिक वाटचाल कशी सुरुवात होते, काही घटना घडतात. त्यावेळेला दादा महाराज साखरेंची वैशाख वद्य पंचमी या दिवशी निडोरीच्या विनायक आश्रमामध्ये वाट घातली जायची. आणि त्यावेळेला भैरू लवाटे हे अनेक लोकांना इकडे आसपासच्या लोकांना चालत घेऊन यायची. सायकल सुद्धा नव्हती, 18 दारिद्र्य होतं, सायकलही नव्हती. आणि या परिस्थितीमध्ये जायचं असं ठरल्यानंतर मग ते म्हणले की त्याच्या आत आपल्याला कीर्तन करायचंय, गुरुजींनी सांगितलं. म्हणून याच घराच्या दारामध्ये गुरुजींचे कीर्तन ठरले गेले. तर दारामध्ये ठेवायचं कीर्तन म्हणून लोकांना जमवाजमव झाली, पण लोक इतकी आली की मावत नव्हती. म्हणून भैरवाचा चौक, खालचा चौक म्हणतात त्याला, त्या भैरवाच्या चौकामध्ये लोकांना जमवलं. तिथं कीर्तन, तिथे कीर्तनासाठी उभारले महाराज. आणि नेमके कीर्तनला उभारल्यानंतर आता जसा वळी पाऊस आहे असाच मोठा वळी पाऊस तयार झाला. एक फळी आली ढगांची आणि पावसाचे तुषार चालू झाले पडायला. तुषार चालू झाल्याबरोबर लोक गोंधळली की आता काय करायचं. महाराजांनी सांगितलं कुणी उठू नका, ढग आले ते तसेच निघून जातील. आणि ढगांना सांगितलं की गुरुजींनी मला सांगितलेलं लक्षात घ्या. तळासकर महाराजांनी ढगांना सांगितलं की बाबांनो आम्ही इथं नामजप करायला लागलोय, तेव्हा आमचा नामजप झाल्यानंतर तुम्ही इथे या, तोपर्यंत पुढे जा. आणि महाराजांनी फक्त हात केला आणि ते ढग तसेच पुढे झाले. अक्षरशः त्यावेळेला शिवनेरी पासून पाऊस चालू झाला होता. सगळ्या भागात पाऊस लागला, फक्त वंदूर गावामध्ये त्या दिवशी पाऊस लागला नव्हता. ही श्रद्धा बसण्याचं पहिलं कारण तळासकर महाराजांच्यावर गुरुजींचं. म्हणजे काही नाही, हा महात्मा आहे. तेव्हा महाराजांचं लग्नही नव्हतं, लक्षात घ्या. हा महात्मा आहे आणि या महात्म्याकडे आपण गेलं पाहिजे. पण नोकरीसाठी सावर्डे हे गाव नाम होतं. त्याच्या पाठीमागचा इतिहास मी तुम्हाला सांगत नाही, कारण 18 दारिद्र्य होतं. त्यांना कुस्तीमध्ये नंबर आला आणि कुस्तीच्या पैशातून त्यांचं शिक्षण पुढचं पूर्ण झालं. दत्तक घेतलं राजेसाहेबांनी आणि राजेसाहेबांनी दत्तक घेऊन त्यांच्या कुस्तीतून पुढं त्याचं शिक्षण झालं, ते शाळा मास्तर झाले. हा भाग मी सांगत नाही, त्याच्या पुढचा भाग अत्यंत महत्वाचा आहे की त्यानंतर मात्र महाराज बऱ्याच वेळेस तळाशीमध्ये असायचे आणि निडोरीमध्ये, अशा 2 ठिकाणी असायचे. पण प्रत्येक एकादशीला शुद्धातली एकादशी असायची, ती कीर्तन मात्र कुठं असायचं, निडोरीमध्ये असायचं महाराजांचं. आणि योगायोगानं पुढं सावर्डे गावातून बदली झाली आणि ते बस्तवडे या ठिकाणी आले. लक्षात घ्या. आता त्या बस्तवडे या ठिकाणी आल्यानंतर तिथं एक परिस्पर्श झालेला होता महाराजांचा. त्या परिस्पर्शाने पुढं क्रिया चालू झाल्या की जे सावर्ड्यामध्ये मल्लविद्या शिकवायचं काम चाललेलं होतं, आध्यात्मिक धडे महाराजांच्या मार्गदर्शनाखाली चालू होते, ते आता महाराजांच्या जवळ आलेले होते. आता बस्तवडीची मंडळी आहेत, आमचे मित्र मधुरा आहेत, अनेक मंडळी आहेत बस्तवडीची. या सगळ्यांना ज्ञात आहे, लक्षात घ्या की बस्तवड्यामध्ये थांबायचं, तिथं कुस्तीगिरांच्यासाठी तालीम काढायची, भजनी करायचं आणि शनिवार लागला की निडोरीत जायचं. लक्षात घ्या. म्हणजे इकडे यायचं नाही, बोलवता कुठे जायचं, निडोरीत जायचं आश्रमात. महाराजांचा जो विचारसागर असेल,
भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, ते समजून घेण्याचा प्रयत्न चाललेला होता. एक विद्यार्थी दशा, शिक्षक असून सुद्धा विद्यार्थी दशेमध्ये गुरुजी असतात. आणि मग गुरुजींचं काम चालू आहे. तिथून पुढं एकमेकाचं सख्य इतकं जुळले गेले की गुरुजी हे प्रत्येक मे महिन्याची आणि दिवाळीची सुट्टी ती गावाकडे यायची नाही, ते तिथंच थांबायचे आश्रमामध्ये. आणि महाराजही काय करायचे की कीर्तन कुठेही लांब असलं, कितीही लांब असलं तरी ते कीर्तन करायचं आणि गुरुजींच्यासाठी पुन्हा कुठे यायचं, आश्रमात यायचं. त्याचा एक प्रसंग असा आहे की दिवाळीच्या सुट्टीमध्ये नेमकी आमच्या माऊलींची संजीवन समाधी आली आणि पाटणेकर, तुम्हाला माहिती आहे बेळगावचे, त्या पाटणेकरांच्या वाड्यामध्ये कीर्तन महाराजांचं असायचं. ते कीर्तन केलं आणि रात्रीच्या वेळी शामरावांना सूर्यवंशी नरतोडेचे आणि तळाशीकर महाराज दोघांनी सायकल घेतली आणि म्हणजे गुरुजींच्याकडे जायचं. याचा अर्थ तुम्हाला कळला असेल की एखादा शिष्य आपल्या आश्रमामध्ये शिकण्यासाठी थांबलाय, त्याचा वेळ आपण अजिबात जाऊ द्यायचा नाही. आपल्याला किती त्रास झाला तरी चालेल. असं सख्य इतकं जुळलं. नंतर सिद्धेरली, पुन्हा 2 ठिकाणी बदली झाली आणि मग शेवटी अगदी तालुका मास्तर किंवा केंद्र प्रमुख म्हणून कागलमध्ये त्यांची बदली झाली. आता तिथून पुढचा प्रवास मी जाणलेला आणि त्याला प्रत्यक्ष पुरावा आहे, म्हणजे मी स्वतः. त्यावेळेला इयत्ता 7वी मध्ये शिकणारा विद्यार्थी अनेक वेळा गुरुजींच्याकडे यायचं आणि कागलला काही कामानिमित्त जर लावून दिलं महाराजांनी तर तिथं गुरुजींच्याकडे जाऊन सांगायचं. गुरुजींच्या जवळ जायचं, गुरुजींच्या जवळ थांबायचं. ते केंद्र शाळेमध्ये बसलेले असायचे आणि गुरुजींच्या जवळ गेले की पहिल्यांदा काय करायचे, नाश्ता करून यायचं. मी म्हणलं गुरुजींना जेवून आलोय, नाही काहीतरी खाऊन यायचं, हॉटेलमध्ये न्यायचं, काहीतरी खायला घालायचं, परत यायचं. आणि पुढचं जे काम असायचं मग तहसीलदार ऑफिसमध्ये असेल ते तिथंच होतं खाली त्यावेळेला, तिथून जायचं. त्यावेळेला एक काम जोरात चाललेलं होतं गुरुजींच्या तिथे. ते जोरात काम कोणतं होतं तर गुरुजींच्या हाताखाली असणार, तर कोण असतील शिक्षक तर त्यांना माहिती आहे की गुरुजींची एक फाईल करायला चालू होती आणि गुरुजी निवांत होते. काही गुरुजी करत नव्हते, निवांत अगदी खुर्चीवर बसून जे काही केंद्राच्या अधिकाराखाली येणाऱ्या ज्या शाळा होत्या त्यांची माहिती गोळा करणं, इतर सगळं काम करायचे. आणि इतर सगळा स्टाफ मात्र गुरुजींची फाईल तयार करायला लागलेला होता. 3 प्रतिमध्ये त्या फाईली चालू होत्या करायला. मी गुरुजींना म्हटलं त्या फाईलीमध्ये मी वाचलं गुरुजी तुमचं नाव आहे, आज तुमच्याकडे कसं काय नाही, काहीतरी करायला लागले लोक. शब्द काय होता, धन्य ते संसारी या म्हणायचं असतं. माणूस मेल्यानंतर महाराष्ट्रात मोठा होतो याची जाणीव मला आहे. जिवंतपणे मोठा होत नाही महाराज, हे दुर्दैव महाराष्ट्राचं आहे. पण मोठी माणसं ही जिवंतपणे मी अनुभवली, काहीतरी करायला लागले. मला पण काय कळत नव्हतं. 7वीच्या विद्यार्थ्यांना काय फारसं इतकं कळणार आहे, अगदी शेवट 7वीचा आलेला होता, काय कळतच नव्हतं मला. आणि गुरुजींची ती फाईल तयार झाली आणि गुरुजींच्या मार्फत ती पाठवली सुद्धा गेली. आणि नंतर कळलं की ती फाईल राष्ट्रपती पुरस्कारासाठी होती की ज्याच्यामध्ये कुठल्याही पुढाऱ्याच्या शिफारस काय होतं, शिफारस नव्हती. एकमेव फाईल की ज्याच्यामध्ये फक्त सावर्णे, तुम्हाला बस्तवडे, सिद्धेरली, कागल आणि इतर गावातले बंगळूरमध्ये पण त्यांनी नोकरी केली. अशा प्रत्येक ठिकाणची फक्त नोंद होती की काय कुठे जाऊन केलं. आणि मग कदाचित भारत सरकारला असं वाटायला लागलं की अशा गुरुजींना शेवट का होईना, वेळानं का होईना, नोकरीच्या उत्तरार्धात का होईना, त्यांना एक शासनाचं मानपत्र पोचपावती दिली पाहिजे म्हणून राष्ट्रपती पदक ते त्याला बहाल केलं. राष्ट्रपती पदक घेऊन आल्यानंतर कदाचित माझ्यासारखा महाराज राष्ट्रपती पदक मिळाल्यानंतर कसा गेला असता की जिथं लोकांनी गाडीवर उतरताना पायघड्या घातल्या पाहिजेत, कार्यक्रमापर्यंत नेलं पाहिजे आणि कार्यक्रम संपल्यानंतर पायघड्या घालूनच गाडीपर्यंत पोहोचवलं पाहिजे. पण गुरुजींचं एक होतं, कारण त्यांना तळासकर महाराजांनी सांगितलेलं होतं, त्यांच्या गुरुंनी सांगितलेलं होतं आणि तुम्ही सगळे ज्ञान फार काय सांगायची गरज नाही की गुरुजी कीर्तनामध्ये किमान 8 ते 10 वेळा
तळासकर महाराजांचं नाव घ्यायचे आणि ते कायम एक त्यांचं वाक्य असायचं, गुरुजी कीर्तन केल्यानंतर जर नारळ जरी नाही दिला तरी चेहऱ्यावरची सुरकुती बदलायची नाही. हे वाक्य होतं. ही आश्रमाची शिकवण होती, तळासकर महाराजांची शिकवण होती. ही शेवटच्या क्षणापर्यंत गुरुजींनी पाळली. म्हणजे कदाचित गुरु असताना पाळणं वेगळं, पण गुरु नसताना पुढे 23 वर्ष पाळणं हे सगळ्यात मोठं. महाराजांचा उत्तरार्ध चालू होता वयाचा, आणि त्या वयाच्या उत्तरार्धामध्ये प्रसंग घडला तो म्हणजे शिंदेवाडीमध्ये असणारी शेती निडोलीमध्ये घ्यायची असा अदलाबदल करायचा होता. आणि त्यावेळेला गुरुजींचा सल्ला घेण्यासाठी इथं मी होतो सोबत महाराजांच्या बरोबर. त्यावेळेला गुरुजींनी सांगितलं, कशाला तुम्ही आला? मीच तिथं आलो असतो, काय करायचं का असं असं. त्यावेळेला सांगितलं की महाराज तुमच्या मागं मुलांचं कल्याण होणार असेल तर ही गोष्ट आपण धाडस करूया. गुरुजींच्या पुढाकारानं ती गोष्ट पूर्ण झाली. त्याच्या पुढे मात्र एक घटना घडली. 92 ही गोष्ट झाली आणि 93ला मात्र महाराजांचं शरीर थकलेलं होतं. आता शरीर थकलेलं होतं पण परमार्थ थकलेला नव्हता. अगदी शेवटच्या क्षणाला सरवड्यामध्ये सुद्धा खुर्चीवर बसून, आत्मूरमध्ये खुर्चीवर बसून कीर्तन त्यावेळेला डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख म्हणजे अंगावर घोंगडे घेऊन खुर्चीवर बसायचं आणि कीर्तन करायचं असं चालू होतं. डॉक्टर देशमुखांनी सांगितलं की महाराजांना बाहेर सोडू नका कीर्तनासाठी, कारण महाराज काही दिवस आहे. आता हे जेव्हा सांगितलं त्यावेळेला गुरुजींना आम्ही कळवलं की असं असं गुरुजी झालेलं. त्यावेळेला गुरुजी आले, अगदी निरोप कळाला आणि त्याच दिवशी मला ते 5च्या गाडीनं आले. कागलमध्ये नोकरीला होते, चालू होते. शेवटच्या गाडीनं आले, आश्रमात दिवस रात्रभर थांबले आणि सकाळी पुन्हा तिथूनच भाकरी खाऊन पुन्हा नोकरीवर आले. हा शेवटचा टप्पा होता, एक 6 ते 7 दिवसाचा. महाराज अंतुनावर पडून होते. आजाराचं फार काही नव्हतं, परंतु सतत ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण, भगवद्गीता आमच्याकडून म्हणून घेतली जायची. असं महाराजांचं पण सोसायटीमध्ये फोन होता, त्या फोनवर गुरुजींचा फोन यायचा संध्याकाळी की महाराजांची तब्येत कशी आहे. आणि ते पाहुणे पुणे पाहुणे म्हणतो त्यांना, असे ग्रस्त होते. ते ग्रस्त निरोप घेऊन यायचे की गुरुजींचा फोन आलाय आणि अर्ध्या तासात फोन येणार आहे, तेव्हा तुम्ही कोणतरी या. पुन्हा जायचं, तिथं सांगायचं, त्यांना सांगायची, कुशाने कळवायची, पुन्हा आश्रमात जायचं, असा नित्यक्रम. आणि शेवटी 3 ऑगस्ट श्रावण प्रतिपदा या दिवशी महाराजांची प्राणज्योती माळवली. तिथून पुढं खऱ्या अर्थानं गुरुजींची सगळ्यात मोठी परीक्षा चालली होती. ज्ञानार्थ दयावंत जे अंतरी. दया काय असते की जे पुत्रार्थी तेच दास आणि दासी. लक्षात घ्या, गुरुजींनी मला पुत्र मानलाय का माहिती नाही, पण मी काही अभिमानानं सांगत असतो, गुरुजींचा मी मानस पुत्र आहे. ध्यानात घ्या की आजचं कीर्तन कोणतरी दुसऱ्यांना करावं अशी माझी इच्छा होती, कारण पुढं कंठ दाखवून आल्यामुळे काहीच मला सुचत नाही की गुरुजींनी ज्या वेळेला सगळे आले, मंडळी तिथं आले, सगळं झालं, महाराज तुम्ही होता, तुम्ही सगळेच मंडळी होते आणि महाराजांचा अगदी शेवटचा जो विधी होता तो शेवटचा विधी झाला. आणि 12व्या दिवशी महाराजांच्या त्या दिवशी मात्र सगळी मंडळी जमली, बरेच मंडळी जमलेली, त्याची नाव आता घेत नाही, पण सुतार महाराज येत आहेत. ती माणसं लवटी मुलींच्या पाठीमागे खंबी राहिली त्यावेळेला. तसं आठवतो काय बघा तुम्हाला की त्यावेळेला ठरलं गेलं की आश्रमाचं ट्रस्ट करायचं. त्यावेळेला गुरुजींनी सांगितलं ट्रस्ट करायचं नाही, त्यांची मुलं आहेत त्यामुळे ट्रस्ट करायचं नाही. त्यावेळेला काही मंडळी, महाराज मंडळी होती, ती थोडीशी नाराज झाली, तिथून निघून गेली, ती परत आलीच नाही, आश्रमातच परत आली नाही. पण गुरुजी मात्र संध्याकाळी 5:30 पर्यंत थांबले आणि शेवटच्या गाडीने जाताना मात्र सांगून गेले, पोरांनो घाबरायचं नाही, मी तुमच्या मागे, कुठलेही संकट येऊ दे. आई जवळ गेले, मामा आमचे होते, आई होती, आजी होती आमची, सगळ्यांना सांगितलं, माई तुम्ही घाबरू नका, काही काळजी करायची नाही, मी आहे. एक दास आनंदाशी ही माझी 8वी संपत आलेली होती, 8वी चाललेली होती आणि एवढ्या वयामध्ये वडील गेलेले होते, बहीण माझी 13वीला होती, भाऊ छोटा 5वीला होता.
आई या धक्क्यातून सावरलेली नव्हती. सगळं कुटुंब अस्वस्थ होतं आणि एक आधार मात्र सतत असायचा तो गुरुजींचा. गुरुजी पत्र पाठवायचे, विशेष करून 25 पैशाचं पत्र. आज मी माझ्याकडे पत्र गुरुजींचे आहे. ते पत्र यायचं की हे दिवस असेच राहणार नाही, वाक्य असायचं. आणि ते जवळजवळ एक 20-25 पत्रामध्ये तसंच वाक्य, हे दिवस असेच राहणार नाही. थोडं कष्ट आले त्याला आपण सगळ्यांनी साथ द्यायची. तुम्ही नाही हा शब्द वापरला, गुरुजींनी वापरला शब्द होता आपण सगळ्यांनी. आणि आपण या शब्दामध्ये एवढी ताकद होती की 12वी झाल्यानंतर D.Ed करायचं म्हणून गारुडला D.Ed मला मिळालं. शेवटी म्हटलं थोडीशी नोकरी करायची आणि हातभार लावायचा, पण तेही काही नाही. गुरुजींचं एक वाक्य होतं की महाराजांची एक इच्छा होती की आमच्यापैकी, तू नाहीस त्या, आमच्यापैकी म्हणजे जे शिष्य म्हणून महाराजांचे आहेत त्यांच्यापैकी एखादा तरी शिष्य संस्कृत तज्ञ व्हावा. म्हणून म्हणजे महाराज मला सारखे म्हणायचे की गुरुजी संस्कृत शिका, मी शिकवतो संस्कृत. पण गुरुजी म्हणायचे की ते फारसं संस्कृत शिकण्यापेक्षा महाराजांच्या ज्ञानेश्वरी समजून घेणं आणि विचारसरणी समजून घेणं याच्यामध्ये माझ्या सुट्ट्या जायच्या आणि मला काही संस्कृत शिकता आलं नाही. त्या काळामध्ये मात्र मी तिसऱ्या दिवशी बोललेला लक्षात तो पुनरुक्ती करत नाही की गुरुजी यायचे, ज्या ज्या वेळा आठवण होईल त्यावेळेला यायचे आणि खाली जे शेत घेतलेले होते त्या शेताकडे जायचं आणि तिथं बच्च्याच्या झाडाखाली नदीच्या काठाला इथं आबींच्याकडून आणलेली भाकरी आणि झुणका सतत ठरलेला असायचं. आमच्याकडे येताना आमचे म्हणजे अगदी आमच्या सौ सुद्धा अजूनही म्हणत होते की गुरुजी येताना त्या दिवशी आपण भाकरी करायची नाही, कारण त्या दिवशी गुरुजींच्याकडे येणारी भाकरी आणि झुणका ही प्रेमाची भेट ती आमच्याकडे यायची. अगदी शेवट मला वाटते गुरुजींचा हा एकच सप्ताह आमचा चुकतो आहे, कारण गुरुजी सतत म्हणायचे की महाराजांनी लावलेले जे रोपट आहे ते आपण पूर्णत्वाला न्यायचं. आणि मग गुरुजी सांगितलं की नाही पुढे संस्कृत काहीतरी शिकता येते का. शोध चालू झाला, जाधव गुरुजींची मदत झाली, लवाडे गुरुजींची तर अत्यंत झाली आणि मग संस्कृतसाठी शिक्षण घ्यायला सुरुवात झाली. आणि त्यावेळेला मात्र समाजामध्ये गुरुजींना कोणीतरी सांगितलं की महाराजांची मुलं शिकत नाही, नोकरीच्या मागे लागलेले. त्यावेळेला गुरुजींनी त्या गुरुबंधूंनाच आपल्या सांगितलं, गुरुबंधूंचं वाक्य होतं त्यांच्या नाव सांगत नाही आजही महाराज आहेत ते, पण त्यांना सांगितलं जे महाराजांची मुलं शिकायला गेले ते महाराष्ट्रात कोण शिकवणार झाले आणि ते आमच्या गुरूंची इच्छा पूर्ण करायला लागले. अनेक प्रसंग आले, वाईट आले, चांगले आले, पण वाईट प्रसंगामध्ये सतत गुरुजी पाठीमागे उभा राहायचे. माझ्याच नाही तर इथे गिरगाव नावाचं गाव आहे, तिथली सरिता पाटील नावाची विद्यार्थी, ती रनिंग मध्ये चांगली होती. तिला आर्थिक सहाय्य, मानसिक सहाय्य हे देण्याचं काम एवढंच नाही तर अनेक विद्यार्थी या तालुक्यामध्ये, तालुक्याच्या बाहेर करवीरमध्ये काही आहेत विद्यार्थी, हासूरमध्ये आहेत, सावळे धुमाळामध्ये आहेत, अनेक विद्यार्थी अशी उभा केली की ज्यांना काहीच नाही आधार, त्यांना आधार द्यायचा. आणि पुढं आज जर बघितलं तर गुरूंच्या माध्यमातून त्याचं घर जर बघितलं तर बेळाच्या झाडाचं आहे, पण त्यांनी बांधलेली मंदिरं ही ज्ञान मंदिरं उभा राहिली. लक्षात घ्या, त्यांनी उभा केलेली मुलं, उभा केलेली माणसं माझ्यापेक्षा सुद्धा मोठी आहेत. ही 75 जेव्हा आम्ही साजरी केली इथं, त्यावेळेला कार्याध्यक्ष म्हणून मी ज्यावेळेला काम बघत होतो त्यावेळेला अनेक गोष्टी माझ्या समोर आल्या की त्यांचा एक विद्यार्थी अमेरिकेला आणि तो विद्यार्थी तिकडून गुरुजींना सांगायचा गुरुजी सगळा खर्च मी करतो. ध्यानात घ्या, अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले आणि हे सगळे विद्यार्थी याच्यामध्ये श्रीमंताचा एकही विद्यार्थी नाही. श्रीमंताचे विद्यार्थी घडवायला फार वेळ लागत नाही, पण गरीबाच्या विद्यार्थ्याला ज्ञान द्यावं लागतं आणि आर्थिक सहाय्य सुद्धा द्यावं लागतं. गुरुजींचा पगार किती हे माईंना माहिती नाही, आबाईंना आज सुद्धा माहिती नाही, मला माहिती आहे. गुरुजींनी कुठं कुठं काय काय खर्च केलाय मला माहिती आहे, सांगत नाही त्या गोष्टी सगळ्याच इथं. प्रायव्हेट फंड शेवटच्या मंदिरासाठी स्वतःच्या उभा करणं, ज्ञानेश्वर मंदिर बांधत असताना स्लॅब पडायचा होता आणि त्या स्लॅबसाठी आर्थिक सहाय्य कमी पडलेलं होतं. त्यांना बरोबर आहे ना. त्यावेळेला नेमकं गुरुजींनी बोलवलं, गुरुजी म्हणाले उद्धव असा आहे आणि मी अशी अशी गोष्ट करणार आहे.
आता मी म्हटलं गुरुजी तुम्हाला अडवणारा मी कोण? कारण तुमच्यामुळे मी उभा, मी नोकरी करत नव्हतो त्यावेळेला, विद्यार्थीच होतो, युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होतो, साताऱ्यामध्ये होतो त्यावेळेला. मी अडवणारा कोण? गुरुजी म्हटलं किती खर्च करणार आहे? मला वाटतं 1 लाख रुपये खर्च करत असतील. तर प्राव्हिडंट फंडातील 98% रक्कम ही मंदिरासाठी खर्च केली. 2% रक्कम मी गुरुजींना त्यावेळेला सल्ला दिलेला होता व्यवहारिक. लक्षात घ्या कोणता? की तुम्हाला खर्च करायचा असेल तर 10% खर्च करा आणि 90% तुम्हाला ठेवा की जे उत्तरार्धामध्ये तुमच्या उपयोगाला पडते. गुरुजी म्हणले नाही, हे हातात घेतलेलं काम आपल्याला पूर्ण करायचं, त्याच्यासाठी आपल्याला खर्च करायचं. त्याच्यानंतर गुरुजींनी पुढचं काम घेतलं भैरवनाथ मंदिराचं. आणि भैरवनाथ मंदिराचं काम घेत असताना गुरुजींचा फोन आला. तेव्हा माझ्या घरात फोन आलेला होता, गुरुजींच्या घरात फोन होता तेव्हा लँडलाईन. माझे कॉलेज झालेलं होतं आणि पुढं काय हे नव्हतं, म्हणून मी वेद शिकण्यासाठी शृंगेरीला गेलेलो होतो. आल्यानंतर गुरुजी म्हणजे असं मी काम करणार आहे, तुझी काय इच्छा आहे? मी म्हणजे ही इच्छा मला काय विचारायचं? असं मी काम करणार आहे, लोकांची इच्छा आहे की तुम्ही ते काम हातात घ्यावं, लोकांचा विश्वास आहे. मी म्हटलं गुरुजी लोकांचं तुमच्या गावचं मंदिर, पण तुम्ही माझा का सल्ला घेताय? नाही म्हणले, फक्त तुला काय वाटतंय ते सांग. मी म्हटलं तुम्ही जे हातात काम घेणार त्याचं सोनंच होणार, काय हरकत नाही, घ्या म्हटलं. घ्या म्हटल्यानंतर गुरुजींनी ते काम चालू केलं. अगदी त्यावेळेला एक वाक्य असायचं, म्हणजे मी आता तुमच्या समोर या महाराजी पेशामध्ये पण बऱ्याच वेळेला इन्शर्ट आणि पॅन्ट मध्ये असतो. त्यावेळेला महाराज म्हणजे काय हे तिथं लोक सामान्य जे बोलतात ते मला ऐकायला मिळते. त्यावेळेला अनेक लोक म्हणायचे की गुरुजी हे आरटीओ आहे गावातले. मला काय कळत नव्हतं. मग बऱ्याच वेळा तिथे भेटायला आल्यानंतर ती खुर्ची टाकून बसलेली असायची, कमान बांधलेली नव्हती, त्या चिंचेच्या झाडाखाली इकडल्या बाजूला गुरुजी बसलेले असायचे, काम चाललेलं असायचं. आणि कोणतरी जातेला दिसला की त्याला हाक मारायची, अहो इकडे या, तेवढी तुमची पट्टी आली नाही तेवढं बघा. मग माझ्या लक्षात आलं की आरटीओ का म्हणतात. की गुरुजींची वही जरी त्या पांढऱ्या पिशवीमध्ये असली तरी कोणी किती पैसे दिले किंवा कोण द्यायचं आहे गावातलं, कारण त्यावेळेला ते उतार्यावर ठरलेलं होतं, आणि कोण किती द्यायचं आहे हे लगेच लक्षात द्यायचं. माझ्या समोर एक कसा घडला, एक ग्रस्त चाललेला होता. ते म्हणले गुरुजी मी दिले की? अरे दिलेस ते निम्म दिलेस म्हणले, अजून निम्म तुझं यायचं आहे. मग मी गुरुजींना म्हटलं की तुम्ही बघितलं नाही काय नाही, आपण तासभर इथं बसलोय. नाही म्हटले, हे काम घेतल्यापासून त्या कामामध्ये पूर्ण व्यस्त आहे. ध्यानात घ्या, ते काम स्वतःचं नव्हतं, ते काम गावाचं नव्हतं, ते काम होतं देवाचं. ज्यावेळेला देवाचं काम घेतलं जातं हातामध्ये त्यावेळेला हिशोब वहीमध्ये लिहून ठेवण्याची गरज नाही, हिशोब आपोआप समोर येत असतो. ईश्वरी विभूतीनं केलेलं काम असतं. लक्षात घ्या की ज्यामध्ये लटिके वचन नाही. तुम्ही मला एक सांगा, इतके मंडळी आपण आहात की गुरुजींनी एखाद्या दिवशी कार्यक्रमाला येतो म्हणून सांगितले आणि गुरुजी आलेले नाही. असा एकही गाव इथं नाही की जिथं मला वाटते सांगायचं. तुमच्या बस्तेल्या गावचं तर एक मोठं इतिहास आहे की सांगायचंच नाही, न सांगता जागराला गुरुजी हजर. लक्षात म्हणजे अर्ध शतक पार केलं एका वचनासाठी. लक्षात घ्या, वचनासाठी म्हणजे इतकी 50 पार करणं सेवेसाठी. काय दिले आपण सांगा? हे तुम्ही किमान दिलं तरी असेल, आम्ही काहीच दिलेलं नाही. ध्यानात घ्या. पण एक वाक्य त्याचं असायचं, शाळेला सुट्टी पडली की महाराजांच्या पाठीमागे सप्ताह फक्त लवाटे गुरुजींनी चालवला. लवाटे गुरुजींनी 1993 पासून जर सप्ताह चालवला नसता तर आज आश्रमातला सप्ताह बंद झाला असता. आमच्या आज 15 दिवसांनी जागा आहे आमच्या आश्रमाचा. ती खंत वाटते की त्या पत्रिकेमध्ये नाव नाही लिहिलं. त्याचं कारण की गुरुजींचं 2019ला कीर्तन चालू होतं आणि जरा चक्कर मारायला लागली. मग त्यावेळेला आमचा नामदेव म्हणून एक शिष्य आहे, तो नामदेव रंडे म्हणाला गुरुजी कीर्तन बसून करा. त्यावेळेला गुरुजींनी सांगितलं आता कीर्तन मी करणार नाही, आता जागराचं माझे कीर्तन उद्धव करेल. माझ्या समोर तिथं सांगितलेलं
आणि हा तुम्ही होता मंडळी, त्या मंडळींच्या समोर सांगितलं सगळ्या की आता उद्धव कीर्तन करेल. सांगायचं तात्पर्य पाटील महाराज आहेत, सुतार महाराज आहेत, यांना फक्त पत्र गुरुजींनी पाठवायचे. मला वाटते तुम्हाला येणारी पत्रिका ही निडोरीच्या पोस्टात येत नव्हती, त्याच्यावर शिक्का बंधूरचा असायचा. पत्रिका इथंच काढायची, सप्त्याचं नियोजन करायचं आणि त्यातली एक पत्रिका जसं पाहुण्याला जाते तशी मला यायची आश्रमात. सप्ताह कुठं? आश्रमातला. पोस्टाने एक पत्रिका मला यायची, या पद्धतीने हे वक्ते सांगितलेले आहेत, या पद्धतीने आयोजन केलेलं आहे आणि तुम्ही स्वच्छता करून ठेवा, एवढंच वाक्य असायचं. 18-20 झाले तरी गुरुजींच्या वाटायला माहिती होतं, पण गुरुजींनी जशी माणसं जपली, तळास्कर महाराजांनी माणसं जपलेली होती तशीच जपलेली होती. त्याच्यामुळं फक्त पत्रिका जरी गेली तरी सुद्धा ती माणसं जेवणास इच्छा सुद्धा व्यक्त करायची नाही. बऱ्याच वेळा सुतार महाराज, पाटील महाराज, काय वाढले हो तुम्हाला? झुणका भात. आणि तोही अगदी शेवट आला तर मिळायचं नाही, कीर्तन झालं जेवायचं, असं मात्र सांगतो. महत्वाचं मी माझ्या अनुषंगाने गुरुजींचं चरित्र सांगतो. लक्षात घ्या की मुखानं कधीही खोटं बोलायचंच नाही, कोणी असू दे. बऱ्याच वेळा ते रागावलेले दिसायचे आणि रागावलेले दिसल्यानंतर मग लक्षात यायचं की तो राग जो होता तो कशासाठी होता? आपल्या कल्याणासाठी होता. अशी गुरुजी मला 2 वेळा रागवलेले. म्हणजे गोड बोलणं एवढंच नाही, मधुरावणी होती. तर दुसरी बाजू गुरुजींची मी सांगतो तुम्हाला की 2003 साली शिकून आलो होतो आणि प्रवचन गुरुजी म्हणजे तू कर म्हणून माझ्याच आश्रमामध्ये प्रवचनला मी बसलो आणि भगव्या रंगाचा कुर्ता मी घातला, भगव्या रंगाचा नेहरू मी घातला. फारसं ज्ञान नव्हतं माझ्याकडे, पण भगव्या रंगाचा कुर्ता घातला आणि प्रवचनला बसलो. प्रवचन होईपर्यंत गुरुजी काही बोलले नाही. गुरुजींचे बसायचं ठिकाण आश्रमाचं आमच्या कायमचं आहे की आतल्या मज घरामध्ये जाताना उजव्या बाजूला गुरुजी तक्क्या ठेवलेला असायचा. तक्क्याने आजही बदललेला नाही, गुरुजींच्यासाठी तो आणला फक्त मी. आणि तक्क्याला बसायचे आणि प्रवचन झाले की मग तक्क्या बाजूला ठेवायचं, संध्याकाळी उशाला तोच तक्क्या घ्यायचा. प्रवचन होईपर्यंत काही झालं नाही, सांगितलं नाही. प्रवचन उत्तम झालं, सगळ्यांची वाह आली, पण सगळे लोक गेल्यानंतर कीर्तनही झालं. त्या दिवशी संध्याकाळी कीर्तन राम महाराज शिंगणापूर चौगले महाराजांचं होतं, कीर्तन झालं. ते महाराजही गेले आणि गुरुजींचा झोपण्याची व्यवस्था करण्यासाठी मी घोंगडं टाकलं आणि घोंगडं टाकल्यानंतर बाहेर म्हणजे जनावरांच्या जाताना गुरुजींनी हाक मारली, उद्धव इकडे. गेलो. गुरुजी काय म्हणलं, काय पाहिजे, पाणी वगैरे? नाही म्हणले, आज फार चुकीचं वागलास. कळलं नाही काय चुकीचं वागलो. मी म्हटलं गुरुजी आज काय चुकलं माझ्याकडून? कदाचित जेवण वाटताना, कारण जेवण मी करत होतो त्यावेळेला, आश्रमाचं लोकांचं येणाऱ्या जेवण मी करायचो भजनी मंडळाचं. त्याच्यामुळे कदाचित मी म्हटलं आमटीमध्ये मीठ जादा झालं का, कमी झालं का, चव बदलली जेवणाची, काय गुरुजी झालं? सुजी केली होती, सुजी काय खराब झाली का, किंवा काय झालं? नाही म्हणले, आज परमार्थात एक चूक मोठी केलीस. प्रवचन तुझं चांगलं झालं याबद्दल शंकाच नाही म्हणले. पण दुसरी गोष्ट आहे म्हणले, ती म्हणजे आज प्रवचनासाठी तू भगवा कुर्ता घालून बसला, हे अध्यात्म मला शोभत नाही. हे अध्यात्माला शोभत नाही. प्रवचन किंवा कीर्तन करताना आपल्या जवळ पेहरावा स्वच्छ शुभ्र आणि पांढराच पाहिजे. धोतर पांढरं पाहिजे, उपर्ण पांढरं पाहिजे, नेहरू पांढरा सदरा पाहिजे आणि फेटा सुद्धा गुरुजी म्हणले पांढराच पाहिजे. हे तत्व गुरुजींनी शेवटच्या क्षणापर्यंत पाळलेलं आहे. गुरुजींनी कधी फेटा बदलला? आज लोक भगवं फेटा बांधून कीर्तन करतात. गुरुजी म्हणले नाही, वारकरी संप्रदायामध्ये पावित्र्याला फार जपलं जातं आणि या पेहराव्यामध्ये पावित्र्य आहे. आणि ते पावित्र्य त्यावेळेला गुरुजींनी मला रागवले. त्याचा राग मला आला नाही, कारण त्याचं चिंतन मी झोपताना केलं की या गोष्टी बरोबर आहे. गुरुजींचं हे रागवणं, दास आणि दासी जे दया करणे मित्रार्थी. आपला मुलगा चुकल्यानंतर त्याला जसं आपण कान धरतो तसं दास दासींची मुलं चुकली तरी कान धरलं पाहिजे, कारण पुढे त्यांचं कल्याण व्हावं. त्या 2003 पासून आजपर्यंत कधीही या व्यासपीठावर उभारताना किंवा प्रवचनाला बसताना
भगवा कुर्ता वापरला. काय होतं रागवण्यामध्ये? दुसरा प्रसंग आला रागवण्याचा. त्याच्यानंतर लगेच ऑगस्ट महिन्यामध्ये गुरुजींना मी सांगितले की रामटेकची मला ऑर्डर आली प्राध्यापक म्हणून कालिदास युनिव्हर्सिटीची. आणि मी काय करू? इथंच बसलो होतो आम्ही पलीकडच्या दरवाजाला. गुरुजी होते, ताक केलेलं होतं, जेवलो दोघे. गुरुजी ताक प्याले आणि पुन्हा बसलो आम्ही. आणि काहीतरी काम चाललेलं होतं शेतामध्ये आणि आबाई माणसं घेऊन शेताकडे भात बांगला वगैरे काहीतरी आंब्याकडे गेलेलं होतं. दोघंच आम्ही होतो, गुरुजीने आम्ही. आणि मग चर्चा चालू झाली. मी म्हटलं काय करू हे आलेलं आहे पत्र. गुरुजी नाराज झाले, चेहरा पडला. मला कळलं नाही काय. म्हणजे उद्धवा एवढी चांगली नोकरी प्रोफेसरची मिळते म्हणल्यानंतर पगार बिगार चांगला असणार, सगळं चांगलं असणार. आणि एवढ्या लहान हालाकीतनं दिवस काढले, त्याच्यामुळे नोकरी करणे करतो आता. नोकरी तू केलीच पाहिजेस म्हणायची. तुझा परमार्थ आता चांगला चाललाय हेही माहिती आहे, नोकरी केली पाहिजेस असं म्हणायचं. मी म्हटलं गुरुजी काय करू सांगा, ही ऑर्डर आहे, काय करू पुढे? ते म्हटले की जर इथून गेलं तर परत कधी येणार? मी म्हणलं सरासरी 60 वर्षानंतर, वयाच्या 60 वर्षानंतर. आणि वयाच्या 60 वर्षानंतर जर उद्धवा तू इकडे आलास तर तासकर महाराजांची इच्छा पूर्ण कोण करणार? मी म्हणतो तुम्ही आहेच. नाही म्हणले की तासकर महाराजांचे आपण सगळे शिष्य आहोत. शब्द मला त्यावेळेला कळला, मी तासकर महाराजांचा मुलगा नाही, की गुरुजींचा गुरुबंधू किंवा गुरुजींचा मी मानस पुत्र आहे. त्यावेळेला जाणवलं मला की त्यावेळेला 78,000 रुपये पगार होता स्टार्टिंग. इतर सगळ्या गोष्टी वेगळ्या. मूळ वेतन 78,000 होतं. म्हणजे सर्वसाधारणपणे आज 2.25 लाख रुपये पगार झाला असता. पण गुरुजी म्हणले काय मिळवणार आहेस? पैसा मिळवायचा का माणसं जमा करून त्यांचं प्रबोधन करायचं? तासकर महाराजांनी देवकीने वाहिला, यशोदेने पाळीला आणि पांडवांचा बंदीजन होऊन या राहिला. गुरुजींनी मला ते वचन सांगितलं संतांचं की बालिंग्यामध्ये जन्म झाला, तळासकरांनी सांभाळलं आणि शेवटी कागलकरांच्या वाट्याला तळासकर महाराज आले. तू पुढे ठरव, काय ठरवायचं ठरव. निराश झालो. गुरुजी म्हटले की महाराजांच्या मनामध्ये असेल तसं होईल. माझा त्यावेळेला पक्का विश्वास बसला, संत आपल्यातून जात नाहीत. कारण गुरुजींचं वाक्य होतं महाराजांच्या मनात जसं असेल तसं होईल. अवघे 3 दिवस मी घरात चर्चा करत होतो आणि 4थ्या दिवशी मला मौनी विद्यापीठानं बोलवून घेतलं. गुरुजींनी त्याच दिवशी फोन केल्यानंतर सांगितलं उद्धवा काही मागं बघायचं नाही, तिथेच जा आणि हजर हो. हजर झालो आणि पुन्हा गुरुजींच्याकडे आलो. शनिवारचा दिवस होता, तिकडूनच आलो होतो शाळेकडूनच इथं. गुरुजींना म्हटलं गुरुजी मी हजर झालो. गुरुजींचं एक वाक्य होतं, आज नोकरी करतोयस तू, नोकरीच्या ठिकाणी तुझ्याकडे बोट केलेलं मला चालणार नाही. याला मानसपुत्र म्हणतात. मला चालणार नाही म्हणजे जर एखाद्या माणसाला सांगितलं की गुरुजी तुमचा उद्धव तासकर महाराजांचा मुलगा नोकरीच्या ठिकाणी वेळेत जात नाही किंवा वेळेच्या आधी बाहेर पडतो किंवा तिथले एखादे काम करत नाही असं जर माझ्या कानावर आलं तर ते वचन महाराजांना लागेल. लक्षात घ्या, त्या दिवसापासून आज सुद्धा गेली 17 वर्ष मी नोकरी करतोय. एवढी मंडळी तुम्ही आहात, उघडपणे सांगतोय. तिथं जाऊन मौनी विद्यापीठात बघा, की जांभळे सर नावाचे ग्रस्त तिथं नोकरी करतात. ते सकाळी येतात किती वाजता आणि जातात किती वाजता आणि त्यांचं काम तिथं जाऊन विचारायचं. मी माझ्या मोठेपणाचं सांगण्यासाठी आलो नाही की 9:30 वाजता जायचं. गुरुजींनी सांगितलं शाळा भरण्यापूर्वी शाळेत जायचं आणि शाळा सुटल्यानंतर सगळी मुलं घरात शाळेतून गेली की मगच बाहेर पडायचं. मंडळी आज सुद्धा बऱ्याच वेळेला आमचे सुतार महाराज येत आहेत, त्यांना माहिती आहे की सुतार महाराज म्हणतात कीर्तन आणि प्रवचनला सरवड्यात या जोळोजी मौजीला. तेव्हा मी बऱ्याच वेळा सांगतो मी शाळेतून येऊ शकत नाही, कारण कीर्तन प्रवचन हा प्रबोधनाचा भाग जरी माझ्या वाट्याला असला तरी मी थोडा मोठ्यांना कुणाला वचन दिलेलं आहे, त्या वचनात मी माझ्या वेळेत जमत असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचेन, वेळेत जमत नसेल तर मी माझी भक्ती माझ्या आश्रमात बसून करतो. ध्यानात घ्या, गुरुजींच्या सारखं गुरुजींच्या बद्दल सांगण्यासारखं बरंच काही आहे. 2001 साली जाधव गुरुजींना अटक झाली आणि कळंबा जेलमध्ये ठेवले.
त्यावेळेला मात्र गुरुजींना मी सांगितलं, गुरुजी माझं MA चं शेवटचं वर्ष आहे आणि त्याच्यासाठी मला पुस्तकं लागणार आहेत. गुरुजींनी सांगितलं किती पर्यंत किंमत आहे? मी सांगितलं की 3,000 रुपये मला लागतात. गुरुजी म्हणले माझी पेन्शन अजून यायची आहे. पेन्शन अजून यायची आहे म्हटले, पण तू काळजी करू नकोस, आग्र्याला जायचं कधी ठरवलेस? मी म्हटलं परवा दिवशी जर बुकिंग केलं तर मला रेल्वेने जाता येतं आग्र्याला आणि पुस्तकं घेऊन येता येतं. काय केलं गुरुजी इकडं माहिती नाही, परंतु तिसऱ्या दिवशी मला मनी ऑर्डर आली 2,500 रुपयाची, 250 रुपयाची मनी ऑर्डर. तिथं मला पोच झाली. काय उपकार असतात, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. इथं उपकारासाठीच येतात. आता ही गोष्ट माहिती नाही, अशा अनेक गोष्टी समाजातल्या लोकांनाही माहिती नाही, त्यांच्या संपर्कात जे आले त्यांना माहिती आहे. आणि ते शिक्षण घेत असताना सुद्धा पुढे प्रसंग आला, नोकरी करताना प्रसंग आला. आणि नोकरी करताना प्रसंग आला 2014 31 जानेवारी 2014 अटक झाली आणि गारगुडीच्या बदलगड पोलीस स्टेशन मध्ये मला रात्रभर ठेवलं गेलं आणि काय करायचं नव्हतं, कळत नव्हतं. प्रसंग अचानक घडलेला होता. जो प्रसंग दुसऱ्याकडून घडला आणि आलं आपल्यावर, परंतु त्या दिवशी रात्रभर ज्ञानेश्वरीचं भगवद्गीतेचं चिंतन करत पोलीस स्टेशन मध्ये रात्रभर बसून काढले. दुसऱ्या दिवशी बरेच मंडळी बाहेर होती, त्यांनी काहीतरी चालू होतं आणि बरोबर 5 वाजता संध्याकाळी सांगितलं की सर तुमच्याकडे काही नाही, अमुक एका ग्रहस्थाने केलेलं होतं, पण तुमचं नाव आलं म्हणून तुम्हाला आम्हाला अटक करावी लागली. फौजदारांनी माफी मागितली. तिथून मी बाहेर पडलो सरळ गुरुजींच्या जवळ. गुरुजी हरिपाठासाठी मंदिरामध्ये होते. त्याच दिवशी संध्याकाळी 7:30 वाजता सुरुपली या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं चरित्र सांगायचं होतं. चरित्र नेमका 7 दिवसाची माझ्याकडे होती, पण मी इथे येऊन, कारण मनातलं दुःख आपण वडिलांच्या शिवाय कोणाला सांगू शकत नाही आणि त्यासाठी मी इथं आलो आणि गुरुजींना सांगितलं, गुरुजी असं झालं. गुरुजी म्हणते की तासकर महाराज तुझ्या पाठीमागे असताना आपल्याला काही होऊ शकत नाही. त्यावेळेला मात्र गुरुजी जवळ घेतलं, खांद्यावर हात टाकला आणि सांगितलं की असे प्रसंग अनेक येतील, त्याला धीरानं तोंड द्यायचं. आज सांसारिक जीवनामध्ये कुटुंबाची हानी झाली, पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्या समाजाची हानी झाली. त्याचं कारण धीराचे शब्द देणारे धीर गंभीर माणसं, हिमालयासारखी माणसं आज या समाजामध्ये कमी होत चालले. अशा गुरुजींच्या या मोठ्या महान व्यक्तीला आपण आज तारखेला त्याचं दुःख आपल्याला होतं. आज खऱ्या अर्थानं त्यांची श्रद्धांजली जी आहे, ती श्रद्धांजली जर व्हायची असेल तर सगळ्यांना कळकळीची हात जोडून विनंती की प्रत्येकावर आपल्यावर गुरुजींनी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने उपकार केलेले आहेत. विशेषतः या बनूर गावावर डोंगरा एवढे उपकार केले आहेत. मी असं म्हणतो धाडसानं अगदी, ते अनेक मंडळी आहेत त्याच्यामध्ये, पण गुरुजींनी जे ग्रामदैवताची उभारणी केली आणि आपल्या संकल्पनेतून की ज्याला लोखंडी मोळा सुद्धा वापरायचा नाही, पितळच वापरायचं, ही साधी गोष्ट नव्हती. 1-2 वर्ष 3 वर्ष आणि खरा फंड आला की मंदिर पाडायचं आणि दुसरं बांधायचं याच्यासाठी नव्हती. की आज 1-2 वर्ष नाही तर अशी हजारो वर्ष जरी गेली तरी पितळ धातू खराब होत नाही, जो घातलेला दगड खराब होत नाही. एवढी दूरदृष्टी असणारी माणसं या गावामध्ये होती. किंबहुना त्यांच्या स्मृती जर जागवायच्या झाल्या तर अनेक प्रसंग आपल्याला सांगता येतील. मी त्या लिखित ठेवलेले आहेत, ती तासकर महाराजांच्या चरित्रामध्ये आलेले आहेत. प्रत्येक गोष्ट शरीरदृष्टी अतिशय चांगली होती आणि त्याचं एक वाक्य असायचं, उद्धव माझं डोकं कधी दुखत नाही. गुरुजी काही म्हणायचे की माझं डोकं कधी दुखत नाही, म्हणजे थंड पाण्याला अंघोळ असू दे किंवा गरम पाण्याला अंघोळ असू दे, प्रवास असू दे, जेवण होऊ दे नाही तर नाही होऊ दे, डोकं कधी दुखत नाही. कदाचित परमेश्वराचा संकेत तोच असेल, त्याच डोक्याने शेवटला या लोकातून नेणं असेल.
आयुष्यभर कधी डोकं दुखलंच नाही, पण त्याच डोक्यामध्ये असणाऱ्या मेंदूची आकारमान कमी व्हावं आणि तोच आजार शरीराला जडावा. आज गुरुजी आपल्यामध्ये नाही, त्याचं दुःख आपल्याला सगळ्यांना होते. परंतु मी असं म्हणतो सगळ्यांच्या पेक्षा मला जास्त दुःख होते, कारण प्रत्येक गोष्ट म्हणजे अगदी माझं लग्न सुद्धा ज्यावेळेला ठरवायचं होतं त्यावेळेला सुद्धा गुरुजींना मी सांगितलं, गुरुजी मी मुलगी बघायला चालली. गुरुजींना म्हटलं तुम्ही येताय का? तर नाही म्हणले, तू जाऊन बघून ये. बघून आल्यानंतर गुरुजींना फोन केला, गुरुजी असं असं मुलगी बघून आलोय, वारकरी संप्रदाय सगळं चांगलं आहे. गुरुजी म्हणजे मग हरकत नाही. आणि गुरुजींच्याकडे गाडी होती त्यावेळेला, त्या गाडीचं पाठीमागे लिहिलेला शब्द होता चिरगुट. ते आमचे तर शिष्य आमच्या आश्रमाचे सगळे म्हणायचे, गुरुजीने हा शब्द काढलेला आहे चिरगुट. चिरगुट या शब्दाचा अर्थ आहे चिंदी. पाहेपा ध्वजेची चिरगुट, राया जतन करता कष्ट, कैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित. मग कळतं की त्या भागवत धर्माच्या पताकाची एक चिंदी म्हणून गुरुजी स्वतःला समजत होते. एक चिंदी, ध्वज समजत नव्हती. आज अनेक माणसं स्वतःला ध्वज समजतात आणि स्वतःच्या ध्वजाखाली या असं म्हणत असतात. परंतु गुरुजी चिंदी समजायचे स्वतःला. आणि सेवा जिथं जिथं मिळेल तिथं तिथं करायची. कुणी सांगू दे, कोण देऊ दे नाही तर नाही देऊ दे, प्रत्येकाच्या ठिकाणी जायचं, सेवाभाव, माणसं जमवायची, माणसांना उद्बोधन करायचं. आणि मग मात्र ज्या वेळेला गुरुजींना सांगितलं की लग्न ठरले, सप्ताहला पुढे 4 दिवसावर आणि लग्न आज 14 मेला, तर सांगितल्यानंतर गुरुजींनी 13 मेला आजचा दिवस आहे. त्या दिवशी दुर्दैव माझं मी समजतो की ज्या दिवशी गुरुजी हे वस्तीला माझ्या आश्रमात होते, आजचा दिवस आहे. गेल्या 15 वर्षापूर्वी गुरुजी 13 मेला आश्रमामध्ये आले. वडीलधाऱ्याप्रमाणे सगळं काम बघत होते. लग्न विधीसाठी गेल्यानंतर सुद्धा पाणी घालणं हा प्रकार असतो, तो माझ्या लग्नातला गुरुजींनीच केला. लक्षात घ्या, कळसामध्ये आंघोळ घालणं जे आहे ते माईलांनी गुरुजींना पुढे उभा केलं, आबाईलांनी गुरुजींना पुढे उभा केलं. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की मानस पुत्र की गुरुजींनी उभा केलं म्हणून आम्ही उभा राहिलो. अनेक समाजामध्ये त्यांना कुठलीही गोष्ट सल्ला म्हणून विचारायला जरी गेलं तर मधुरावरी ओटी तुका म्हणी वाव पोटी, की सल्ला म्हणून विचारायला गेलं तर आज समाजामध्ये गार करणारा सल्ला सगळ्यांना मिळवतो, पण उत्तेजन देणारा सल्ला, उभारी देणारा सल्ला मिळत नाही. आजच्या या अवस्थेमध्ये भोग्यामध्ये आणि करण्यामध्ये अडकलेली माणसं आहेत. परंतु वारकरी संप्रदाय किती शुद्ध आहे आणि तो तत्वशुद्ध पद्धतीनं स्वतःपासून पाळावा लागतो. हे पाळणं शिकायचं झालं तर ते फक्त गुरुंच्यानं बघितल्यानंतरच कळतं. आणि त्यांचे अन्वयी अनेक आहेत. माझ्यासमोर चंद्रेचे पाटील बसलेले आहेत. ते मला वाटते आठवड्यातून एकदा तरी यायचे, इथं आल्यानंतर मला फोन लावून द्यायचे की गुरुजी बोला, उद्धवाकडे फोन लावलाय, आहेत माझ्या समोर आहेत. ते आठवड्यातून एकदा तरी इथं यायचं, गुरुंच्या जवळ बसायचं, गुरुंची खुशाली आताच नाही अनेक वर्षाचं सांगतोय. आमचे सुतार महाराज आहे की यायचं, गुरुंना भेटायचं आणि जायचं. प्रत्येक माणसाच्या बघा, जी माणसं तळासकर महाराजांच्या नंतर तळासकर महाराजांची शिष्य म्हणून गुरुजींच्या वाट्याला आली किंवा गुरुजींच्या बरोबर जी राहिली, त्या सगळ्यांच्या तुम्ही घरात जाऊन बघा, मी इथं वगैरे बनत नाही की ती माणसं लहान साधीमान, साधी पण विचारसरणी मात्र उच्च, अति उच्च विचारसरणी. की घोंगड्यावर बसावं, ज्ञानेश्वरी वाचावी, पण ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान जीवनात पाळावं. हे गुरुजींच्याकडे शिकावं, हे गुरुजींनी शिकवलं. प्रत्येक माणसे, पाटील महाराज असतील, आमचे सुतार महाराज असतील, मी असेल, अनेक मंडळी असतील की खरे महाराज आहेत तिथं, ही सगळी मंडळी जर बघितलं तर गुरुजींच्या आज्ञेमध्ये राहणारी सगळी आपण माणसं आहेत. गुरुजींच्या प्रत्येक पावलावर पाऊल टाकणारी माणसं आहेत. एकच शेवटी सगळ्यांच्या चरणी विनंती आणि मागणं मागतो. आता प्रगट आपण आपलं सेवा संपवायची आहे. बोलण्यासारखं बरंच आहे. अगदी तुम्ही म्हणला तर दिवसभर मी इथं आई हा उभा तुमच्या आठवणी सांगू शकतो. आज ते घर गुरुजींना पोरकं झालं, पण समाज अतिशय पोरका झाला. कारण गुरुजींच्याकडे जी अभिव्यक्ती होती ती फार मोठी होती. गुरुजी वर्तमानपत्र वाचायचे आणि गुरुजींच्याकडे 2-3 प्रकारचे वर्तमानपत्र असायचे. गुरुजींना मी सतत म्हणायचो, गुरुजी आता रिटायर कमी झालाय, 2-2, 3-3 वर्तमानपत्र कशाला वाचता, सकाळ आहे, पुढारी आहे, लोकमत आहे, तिने पण वाचायचीच. मी काय वाचायचे, ज्या वेळेला विठ्ठल पुरस्कार चालू केला मंदिराचा जो वर्धापन दिन म्हणून,
त्यावेळेला सांगितलं की या वर्तमानपत्रामध्ये येणारी ज्या चांगल्या गोष्टी आहेत, मग कोण शेतामध्ये काम करणार असेल, कोण डोंगरामध्ये झाडं जगवणारा असेल, कोण डोंगरात विहीर एकटा करणारा असेल, कोण एखादी महिला सरपंच झाली तिने एखादा निर्णय चांगला घेतलेला असेल, एखादा पोलीस पाटील उत्तम प्रकारचं गावात काम करणार असेल, एखादा फौजदार त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणार असेल, त्या प्रत्येकाची माहिती गुरुजी गोळा करायची. ते कात्रण, त्याचं लेखन, हे सगळं गुरुजींच्या वह्यांच्या मध्ये आता आहेत का पणामध्ये त्या वह्या, ते सगळं गुरुजी ठेवायचे. आणि ते काम चाललेलं असायचं जवळजवळ 2 ते 3 महिने. त्यांना पत्रव्यवहार करायचा, तुमची माहिती पाठवा म्हणून माहिती घ्यायची, माहिती गोळा करायची. त्याच्या सगळ्यामध्ये एकच क्षेत्र नाही, कदाचित माझ्यासारखं वारकरी क्षेत्र निवडलं असतं, कारण आम्ही बुद्धिजीवी, त्याच्यामुळं आम्ही आमचं वलय बघतो. पण तुका म्हणे वा व पोटी या शब्दाकडे जर गुरूंच्या माध्यमातून बघायचं झालं तर ध्यानात येईल की एखादी महिला असेल, पुरुष असेल, तो वारकरी आहे का नाही बघायचं नाही, त्याच्यात काय बघायचं, काम बघायचं, काय त्याचं समाज उपयोगी काम आहे, ते समाज उपयोगी काम त्याचं बघायचं आणि त्याला आपल्या पुरस्कारासाठी निवडायचं. कोणाची शिफारस घ्यायची नाही, काही नाही. ती वर्तमानपत्रात आलेली वस्तुस्थिती चाळायची आणि निवडायची आणि त्या पद्धतीने त्यांना पुरस्कार द्यायचा. आणि विठ्ठल पुरस्कार द्यायचा, त्याच्यात माझा एक कर्म वाटा होता. विठ्ठल पुरस्कारासाठी असणारे नारळ. नोकरी होती परंतु पगार 3 वर्ष नव्हता. त्याच्यामुळे गुरुजी म्हणायचे पगार मिळत नाही ना, राहू दे. मी म्हटलं गुरुजी माझा वाटा त्यात काहीतरी असावा. मग म्हटलं तुम्ही जी शिकायला असताना नारळाची झाडं लावली आश्रमाच्या दारात, त्या नारळाची झाडं देतो आणि चालू ठेवा पुरस्कार. एका वेळेला 20-20 जणांना पुरस्कार मिळालेला आहे. हे महाराष्ट्रातलं पहिलं काम आहे. एका वेळी कदाचित 2 ते 3 पुरस्कार दिले जातात आणि तेही आधी सांगितलं जातं, बाबा मी तुला एवढ्याचा पुरस्कार देणार, त्याच्यात एवढं तुझं घाल आणि पुन्हा तू काय कर, दे परत दे. परंतु इथं पुरस्काराचं स्वरूप अतिशय साधं, पण कुठलीही मनामध्ये कामना नाही, इच्छा नाही. फक्त निष्कामतेनं त्याला उभारी आणून द्यायचं आणि त्याला कामाला पुढे प्रवृत्त करायचं, एवढंच काम. म्हणून हात जोडकरी सगळ्यांना विनंती, गावकरी आहेत, त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत, सर्वजण आहेत. आपण विठ्ठल पुरस्कार जो आहे त्याचं थोडस नाव बदलूया आणि वैकुंठवासी बळवंत वैरू लव्हाटे गुरुजी पुरस्कार, हा पुरस्कार त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण पुढच्या वर्षीपासून सुरुवात करूया. ज्यांना जी मध्ये द्यायची असेल त्याच्यामध्ये एक गाव आणि आजूबाजूची मंडळी घेऊन एक कमिटी तयार करूया की जी कमिटी या पुरस्कारासाठी काम करत आहे. त्याच्यानंतर दुसरं एक मागणं तुमच्याजवळ आहे, ते म्हणजे विठ्ठल मंदिर जे आहे वनूर मधलं, ते त्यांचं स्मृती ठिकाण. असे अनेक आहेत. मला वाटतं बस्तवड्यामध्ये विठ्ठल मंदिर बांधलं, ब्रह्मभूत बापमाला तळासकरांच्या हस्ते पायाभरणी केली. हे मंदिर बांधताना सुद्धा तुमच्या कितवीला होतो मी त्यावेळेला, नुकतीच 12वी माझी झाली. त्यावेळेला मी गुरुजींना सांगितलं, गुरुजी माझ्या हस्ते कशाला ठेवताय, कोणतरी मोठा निर्णय म्हणले तुझ्याच हस्ते ठेवायचं. किती गुरुवर श्रद्धा, किती गुरुवर विश्वास. म्हणजे श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू गुरूंची व्याख्या जी आहे ती व्याख्या आचरणात आणणारी गुरुजी होती. त्याच्यामुळे ती स्मृती ठिकाण आहे. त्या ठिकाणी एखादं दिव्यत्व आणि भव्यत्व करता येतं का, याचाही विचार जर सर्व ग्रामस्थांनी केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला समाविष्ट करून घेतलं तर जरा बरं होईल. त्या निमित्तानं आपण गुरुजींची स्मृती ही थोडीशी जागृत ठेवू शकतो. किंबहुना या दोन गोष्टीवर सर्वांनी विचार करावा, बसावं, बैठक घ्यावी. आम्ही आहे, आमचे मधुकरणा आहे, इतर बरेच मंडळी, सगळ्यांनी एकत्र बसूया. आणि या माणसाचं मी असं म्हणत नाही, कारण माणूस एकदा गेल्यानंतर परत येत नाही. हे संत विभूती ज्यांनी कार्य केलं ते कार्यच तुमच्या आमच्या आठवणीत राहतं, किंवा ते कार्य जिवंत म्हणजेच ते जीवन. ते कार्य तुम्ही आम्ही तसंच जपत राहूया. सगळ्यांना फुलं वाटली जाते, फुलं वाटा, सगळ्यांना फुलं वाटली जाते. फुलं सगळ्यांच्या हातामध्ये द्या. ती फुलं आपण प्रतिमेवर टाकून या ठिकाणी सेवेला पूर्ण राहील.